नमस्कार. तर जरा तुम्हाला कोणी कुत्र्याने चावलं, तर तुम्ही सर्वात पहिले काय करणार? सर्वात पहिले तुम्ही कुत्र्यापासून लांब जाणार आणि नंतर तुम्हाला कुठे चावला आहे तो, तिथे ड्रेसिंग करणार किंवा त्याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट करणार, बरोबर? ना की तुम्ही असं करणार, की त्या कुत्र्याजवळ जाऊन बसणार आणि त्याला म्हणणार, की "का? तू माझ्यासोबत असं का केलं? तू मला का चावलास? मी काय केलं होतं तुझं?" असं बोलणार? नाही. खरं तर हे जी लाईन्स मी बोलले आहे, ते खरं तर कुत्र्यासाठी नाही आहे. ते माणसासाठी आहे. एखादी व्यक्ती आपल्याला दुखवती, आपल्यासोबत वाईट वागती, आपल्यासोबत खूप खूप वाईट करते, अपमान करते, भांडण करते सतत. तर त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारायचं नाही आहे, त्याच्याजवळ सोबत बसायचं नाही आहे, की तुम्ही असं माझ्यासोबत का केलं? तुम्ही माझ्यासोबत असं का वागलात? तुम्ही त्याच्यापासून लांब व्हा. हो, तुम्ही त्याच्यापासून थोडंसं स्टेप बॅक करा आणि त्याला विसरून जा ती गोष्ट. त्याचा तो स्वभावच आहे आणि मूव्ह ऑन व्हा. का तुम्ही असं नाही करू शकणार, की तो आपल्याशी भांडला म्हणून आपण पण त्याच्याशी जोरदार भांडणं करणार. एखाद्या कुत्र्याने आपल्याला चावलं, तर आपण पण त्याला चावणार. नाही, असं नाही होऊ शकत. आपल्या पीससाठी, आपल्या मनःशांतीसाठी आपल्याला स्टेप बॅकच करावं लागणार आहे आणि थोडंसं मागे होऊन गेलात, तर तुमच्या मनाला लवकर शांती मिळेल आणि तो त्याचा स्वभावच आहे, हे कन्सिडर करून आपण काही कोणाला एक्सप्लेनेशन द्यायचं नाही. कोणाला आपण किती प्रमाणित आहोत हे सांगण्याची गरज नाही आहे. आपल्या मनाला माहिती आहे, की आपण सगळं काही ठीक केलेलं आहे. आपण चुकीचं वागलेलंच नाही आहे. तरी पण आपल्याला कोणीतरी चावतंय, कोणीतरी सारखं त्रास देतंय, तर स्टेप बॅक व्हा. मनःशांती जपणे हेच खूप गरजेचं आहे.